राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे। नागरिकांनो, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। राज्य सरकार आता फक्त धान्यच नाही तर थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करणार आहे। यासोबतच आणखी 4 जीवनावश्यक वस्तू देखील दिल्या जाणार आहेत। ही योजना वितरित करताना सरकार एक सिक्रेट कोड आणि ई-केवायसी ची एक अशी पद्धत लावणार आहे जी 90% लोकांना अजून माहितीच नाहीये। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण आज मी तुम्हाला त्या 4 मोफत वस्तूंची यादी देखील सांगणार आहे आणि 2000 रुपये मिळवण्याची योग्य पद्धत देखील सांगणार आहे। ग्रामीण भागातील असाल किंवा शहरी भागातील असाल, सर्वांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारने आर्थिक स्थैर्य देण्यासाठी पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला 2000 रुपयांची थेट मदत देण्याचं जाहीर केलं आहे। आता ही रक्कम नागरिकांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे देखील आपण पाहूया। कारण आतापर्यंत तुम्हाला पिवळं व केसरी रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते, पण आता तुमच्या रेशन सोबतच तुम्हाला आणखी 4 मोफत वस्तू देखील मिळणार आहेत। लाडक्या बहिणींना तर दर महिन्याला 1500 रुपये मिळतात आणि आता सरसकट सर्वच कुटुंबियांसाठी ही योजना चालू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। सर्वांसाठीच आता आर्थिक स्थैर्य दिले जाणार आहे। त्यामुळे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 2000 रुपये सोडले जाणार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की हे पैसे सरसकट सर्वांच्याच खात्यात जमा होणार आहेत का? सरकार यासाठी कोणते नियम लावणार आहे? नागरिकांनो, ही योजना जितकी फायदेशीर आहे तितकीच ती मर्यादित काळासाठी असणार आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि हे पैसे खात्यामध्ये कसे जमा होणार आहेत हे लक्षपूर्वक पहा। ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासोबतच जर तुम्हाला 4 वस्तू मिळवायच्या असतील तरी देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे देखील पहा, कारण सरकारने आता रेशनिंग ऑफरसाठी अपडेट जाहीर केली आहे आणि पुढील 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला याची सविस्तर माहिती सांगणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी पद्धत सांगितली आहे ती आता पूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे। फक्त गहू आणि तांदूळ नाही तर थेट रोख रक्कम मिळत आहे आणि जी नागरिकांसाठी मोठ्या फायद्याची ठरणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। परंतु कोणते नागरिक यासाठी पात्र ठरवले जाणार आहेत आणि कोणत्या 4 वस्तू यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत हे पहा। सुमारे 7 कोटीहून अधिक नागरिकांना या योजनेचा फायदा होणार असून या योजनेअंतर्गत दैनंदिन जीवनातील वस्तू पिवळं व केसरी रेशन कार्डवरती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यासोबतच या योजनेसाठी नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः डीबीटी मार्फत हे पैसे नागरिकांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी निधी मंजूर करून राज्य सरकारला पाठिंबा दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांनी 2 अटीनुसार हे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे। ही योजना राज्य सरकारने चालू केली आहे, परंतु केंद्र सरकारकडून देखील या योजनेला मदत मिळाली असल्यामुळे स्वतः नरेंद्र मोदी साहेब डीबीटीचे बटन दाबणार आहेत आणि त्याच तारखेला दर महिना नागरिकांच्या खात्यामध्ये 2000 रुपये वितरित केले जाणार आहेत। या योजनेसाठी केंद्र सरकार एक नवीन टीम देखील नेमत आहे। महाराष्ट्रामध्ये या टीम मार्फत काम केले जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निदर्शनाखाली डीबीटी मार्फत हे पैसे ट्रान्सफर केले जातील। रेशन कार्ड धारकांनो, सर्वात महत्त्वाची अट या योजनेसाठी कोणती लागू करण्यात आली आहे ती लक्षपूर्वक ऐका। जर पिवळं व केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये ट्रान्सफर होणार आहेत। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। त्यासोबतच रेशन कार्ड धारकांनो, तुम्हाला कोणत्या अटीमध्ये पात्र ठरवण्यात येणार आहे हे पहा, कारण 2000 रुपये काही नागरिकांना मिळणार आहेत तर काही नागरिकांना फक्त 4च वस्तू मिळतील। तुम्हाला 2000 रुपये मिळवायचे आहेत का, 4 वस्तू मिळवायच्या आहेत किंवा दोन्ही योजनेचा लाभ घेऊन 2000 रुपये प्लस 4 वस्तू देखील मिळवायच्या आहेत का, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पहा, कारण तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र ठरलात त्या अटीनुसारच तुम्हाला कळणार आहे। नागरिकांनो, रेशन कार्डमध्ये एक छोटी चूक झाली तरी देखील तुम्हाला मिळणारे 2000 रुपये लांबले जाऊ शकतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे जर तुम्हाला याचा फायदा करून घ्यायचा असेल, दर महिन्यात 2000 रुपये हवे असतील तर सरकारने सांगितलेल्या सूचना जाणून घ्या। अनेकांना वाटते की फक्त 4 वस्तू म्हणजे फक्त गहू आणि तांदूळ असेल, पण असं नाहीये। यामध्ये अशा 4 गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत ज्या विकत घेण्यासाठी तुम्हाला बाजारामध्ये 2 ते 3000 रुपये मोजावे लागू शकतात। सरकारने या वस्तू महाराष्ट्र शासन अन्नधान्य योजनेतून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता फक्त GR हा कागदावरती नसणार तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये या योजनेचा लाभ वितरित होणार आहे।
त्यामुळे तुमच्याकडून कोणती चूक होऊ नये यासाठी सरकारने सांगितलेल्या गोष्टी जाणून घ्या. बऱ्याचदा काय होतं की योजना जाहीर होते आणि गावाकडच्या लोकांपर्यंत ती योजना पोहोचलीच जात नाही, कारण बऱ्याच लोकांना याची माहिती नसते. तर काही शहरातल्या लोकांना याची माहिती झाल्यावरती ते दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागात राहणारे लोक असाल तर लक्षपूर्वक ऐका. सरकारने यामध्ये कोणत्या अटी आणि तरतुदी लावल्या आहेत, कारण थेट 2000 रुपये आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो आणि महिलांना लाडक्या बहिणींचा हप्ता मिळतो. परंतु जे पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक आहेत अशा कुटुंबातील व्यक्तींना थेट 2000 रुपये आता मिळणार आहेत आणि यासोबतच 4 जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना आता दिलासादायक बातमी आली आहे. त्यामुळे नागरिकांनो, तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात का? आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा करताना कोणती नियमावली सांगितली आहे ते पहा. नरेंद्र मोदी साहेब यांनी सकाळी ठीक 11 वाजता एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये अर्जाची अंतिम तारीख त्यासोबतच पात्रता अटी देखील ठरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेशन कार्डवर मिळणाऱ्या योजनेचा लाभ कोणत्या अटीनुसार तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नागरिकांनो, जर तुमचं बँक खातं तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडलं असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होऊ शकते. परंतु ही रक्कम जमा होण्यासाठी तुमची बँक त्यासाठी पात्र ठरणार आहे का हे देखील पहा. कारण आता फक्त IFSC कोड बदललेल्या आणि यादीमध्ये समाविष्ट असलेल्या बँकेमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी चालू करण्यात आलेल्या योजनेचा लाभ वितरित करण्याचा निर्णय घेतलाय. नागरिकांनो, तुम्ही आतापर्यंत फक्त रेशन दुकानात जाऊन गहू आणि तांदूळ घरी आणत होता, पण आता तुमच्या पिशवीमध्ये पैसे जमा होणार आहेत. पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे दर महिन्याला 2000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी कोणत्या बँकांची नावं यादीमध्ये आली आहेत हे देखील पहा. नागरिकांनो, सध्या जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. इंधनांचे दर गगनाला भिडलेत आणि मालवाहतुकी ठप्प होत आहे. अशा काळामध्ये केवळ गहू आणि तांदूळ देऊन नागरिकांच्या गरजा भागणार नाहीत हे सरकारने ओळखले आहे. कारण नागरिकांना आर्थिक बळ देखील देणे आवश्यक आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये महागाईचा भडका उडू शकतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरं जावं नाही लागू नये म्हणून सरकारने आर्थिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे 2000 रुपये नेमके कोणत्या नागरिकांच्या खात्यात वितरित होणार आहेत याची माहिती बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयामध्ये जाहीर झाली आहे. नागरिकांनो, ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील सर्वच कष्टकरी नागरिकांसाठी 2 विभागणी करण्यात आल्या आहेत. यामध्ये सरकार एक पॉलिसी लावत आहे आणि त्या पॉलिसीनुसार 2000 रुपये आणि 4 वस्तू वितरित होणार आहेत. नागरिकांनो, आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की फक्त तेल, साखर, डाळ अशा वस्तू असतील, परंतु या यादीमध्ये अशा वस्तू समाविष्ट करण्यात आल्या आहेत की ज्या तुमच्या खरंच गरजेच्या आहेत. या 4 वस्तू देखील आपण पाहणार आहोत. परंतु हे पैसे सरसकट नागरिकांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत का हे सर्वात आधी जाणून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या बँक खात्याची लिंक चेक केली जाणार आहे. 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना सरकारने तिजोरीचा दरवाजा उघडला आहे. परंतु नागरिकांनो, यामध्ये सरकार NPCI मॅपिंग देखील चेक करत आहे. अनेकांना वाटत होतं की आधार लिंकिंग आहे म्हणजेच झालं, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होतील. परंतु पात्रता अटीनुसारच तुम्ही पात्र ठरणार आहात आणि मगच लाभ वितरित होणार आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण जाणून घेऊया की कोणत्या 2 अटींनुसार हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आहे म्हणजेच eKYC. eKYC संबंधित जर तुम्ही प्रोसेस पूर्ण केली असेल, म्हणजेच एक सदस्य एक बायोमेट्रिक्स या मोहिमेचा अवलंब केला असेल, तर तुमच्या रेशन कार्डवर 5 सदस्यांची नावं असतील तर त्यापैकी सर्वच सदस्यांनी eKYC प्रोसेस पूर्ण केली असेल आणि बायोमेट्रिक्स केले असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर दुसरी अट आहे म्हणजेच उत्पन्नाचा निकष. पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्नाची अट सरकारने लावली आहे. यामध्ये केसरी व पिवळं रेशन कार्ड धारक यामध्ये प्रायोरिटीमध्ये असणार आहेत. 2 गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून तुमचं उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये वितरित केले जाणार आहेत. यामध्ये फक्त गरजू आणि उत्पन्न कमी असलेल्या नागरिकांच्याच खात्यामध्ये लाभ वितरित होणार आहे. जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 2000 सोबतच 4 महत्त्वाच्या वस्तू देखील मिळणार आहेत आणि या सवलतीच्या दरामध्ये देण्याचा विचार सरकार करत आहे. यामध्ये पहिली वस्तू दिली जाणार आहे ती म्हणजे तेल. महागाईच्या काळामध्ये तेलाचे डबे विकत घेणे हे सर्वसामान्यांसाठी अवघड जातं. त्यामुळे स्वयंपाकामध्ये वापरलं जाणारं तेल मिळणार आहे.
त्यासोबतच प्रोटीनचा विचार करून अन्नधान्य प्रथिनांचं महत्त्व ओळखून सरकारने आता डाळी देण्याचा विचार केलाय. तिसरी गोष्ट म्हणजे रवा. स्वयंपाकघरातील गोडवा निर्माण करता आणता येणारा रवा उपयुक्त ठरतो. ज्यामध्ये येच्या नागरिकांच्या आनंदाच्या शिदामध्ये सरकार रवा वाटप करतं, तोच रवा आता देण्यात येणार आहे. त्यानंतर चौथी वस्तू ती म्हणजे साखर. तुमच्या रेशन कार्डवरती साखर आता देण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा गट निवडला जाणार असून प्राधान्य गटांमध्ये याचं वितरण केलं जाणार आहे. नागरिकांनो, तुमच्या घरामध्ये आता 2000 रुपये तर येणार आहेत आणि यासोबतच या 4 वस्तू देखील दिल्या जाणार आहेत. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना आर्थिक स्थैर्य, स्वावलंबन मिळणार आहे. राज्य शासनाने महत्त्वाची योजना चालू केली असून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.